आता कुठं चाललो आहे, कुठं डेस्टिनेशन काही माहिती नाही, कुठलं रेस्टॉरंट आहे काही माहिती नाही. वी आर जस्ट गोईंग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक. वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज संडे स्पेशल वी आर गोईंग फॉर लंच विथ सगळ्यांसोबतच, फॅमिलीसोबत. खूप दिवसानंतर हा व्लॉग येतो आहे. माहिती नाही आम्ही आता कुठं चाललो आहे, कुठं डेस्टिनेशन काही माहिती नाही, कुठलं रेस्टॉरंट आहे काही माहिती नाही. वी आर जस्ट गोईंग. आपण कुठे चाललोय बाय द वे? आम्ही मतलब लंच करायला चाललोय, बट त्याच्यामध्ये माहिती नाही. आता मिक्स आहे ते. ही व्हेजिटेरियन आहे, मी एकटी vegetarian आहे अजून पण. चिकनटेरियन आहे, घरचे पण Crabitarian. क्रॅबिटेरियन आहे. तो असं आम्हाला बघायचं की जिथं क्रॅब्स पण मिळतील, जिथे चिकन पण मिळेल, जिथं व्हेजिटेरियन पण मिळेल. आणि So, बेबी फूड पण मिळेल. येस, सो बिकॉज श्रावी इज विथ अस. सो गाईज कम ऑन, फॉलो अस. जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि फॅमिलीसोबत एखाद्या छान सी फूड रेस्टॉरंटचा शोध घेत असाल तर हा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच पहा. अशाच आणखी फूड ट्रॅव्हल आणि फॅमिली आउटिंगसाठी माझा पेज फॉलो करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि कंटिन्यू पाहत राहा. आज आम्ही हा व्लॉग घेऊन आलेलो आहोत कारण की पाऊसही थांबलेला आहे, पुण्याचं वातावरण पण छान झालेलं आहे आणि म्हणून आपण हा व्लॉग आजचा काढलेला आहे. तर प्लीज नक्की शेवटपर्यंत पहा. तो गाईज आपली प्लेस ठरलेली आहे. फायनली आपण बाणेरला जाणार आहोत, ज्याच्यामध्ये आपलं जे कॉम्बिनेशन आहे क्रॅब, चिकन, व्हेज, किड्स. सो ती प्लेस आहे ही सर्च केलेली आपण, कोस्ट अँड को सी फूड अँड बार. बाणेर नाही आहे, मग ते कुठे आहे? औंध आहे. येस, प्लेस बाणेर नाही आहे, प्लेस औंध आहे आणि औंधमध्ये कोस्ट अँड को सी फूड अँड बार रेस्टॉरंट आहे, जिथे आपण लंच करणार आहोत. जिथे आपल्याला 1 तास लागला ट्रॅव्हलिंगला विथ ऑल दी ट्रॅफिक अँड ऑल. पण इथे आल्यानंतर एक गंमतच झाली. जशी आम्ही इथे येऊन पोचलो, मी गाडीतून उतरले, माझा मी ज्याने शूट करत होते तो माईक डायरेक्टली येऊन ह्या खड्ड्यात येऊन पोचला. पण इथले स्टाफ इथले कोऑपरेटिव्ह आहे, त्यांनी लगेच हेल्प केली आम्हाला आणि मला तो माईक मिळाला. तेव्हा कुठे मला रिलीफ झाला आणि तेव्हा कुठे आम्ही आतमध्ये म्हणजे मी तरी आतमध्ये जाण्यासाठी रेडी झाली. अदरवाईज माझा मूड आणि हे ते सगळं खराब झालं होतं. तेव्हा मिळाल्यावर मला छान वाटलं आणि मग मी रिलीफ झाले आणि आम्ही आत गेलो. सो गाईज आफ्टर 1 तासाचं एका तासाच्या वेटनंतर आम्हाला जागा मिळाली. एका तासाच्या प्रॉपर वेट नंतर, एका तासाच्या कान नंतर हा जो माईक आहे ना, हा जो माईक आम्ही बोलतोय ना, हा मॅडमनी ड्रेनेजमध्ये चुकून पडला, मी नाही अर्धवट टाकला, पण
गेस्ट चांगले स्टाफ चांगला होता, त्याने आम्हाला काढून दिला. बट ठीक आहे, निघाला होत राहतं. पण आता आम्ही ॲम्बियन्स पण दाखवू, तुम्हाला ॲम्बियन्सचे शूट्स पण दाखवू गाईज. तर पुण्यामध्ये असाल मस्ट विजिट प्लेस आहे. ज्यांना क्रॅब वगैरे आवडतो, फिश वगैरे आवडतो, फिश फूड इन शॉर्ट तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज कम अँड डू विजिट हिअर. ओके, तुम्ही हां कॉपरेटिव्ह आहे स्टाफ. मीटिंग पत्र आहे का, त्यामुळे तुम्ही बुकिंग करून या, म्हणजे तुम्हाला Yes. meeting period जर असं येस येस. कमी. आणि इथं गाईज अजून ना इथे लाईव्ह म्युझिक पण आहे. आय विल शो यू. सी आणि इथे दीदी बसली, इथे श्रावी आहे, इथे मम्मी, इथे पप्पा आहेत आणि इथे रमा. सो आता बघूया फूड कधी येतं आहे. हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल राईट, एकदम लाईव्ह वाटतं आहे रेस्टॉरंट एकदम. आणि तुम्हाला माहिती आहे का, इथे त्यांनी ना मागेच डिशमध्ये फिशेस ठेवलेत. आय विल शो यू जर इथून पॉसिबल असेल तर. सी, याच्यातून तुम्हाला ऑर्डर करावं लागेल. ही ॲम्बियन्स. या ठिकाणची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे तुम्ही तुमच्या आवडीची ताजी मासळी स्वतः निवडू शकता. आम्ही सुरमई निवडली. त्यानंतर तीच सुरमई 2 प्रकारे बनवून घेतली. अर्धी सुरमई फ्राय सांगितली आणि अर्धी सुरमई करीसाठी सांगितली. आपली जेवणाची ऑर्डर आलेली आहे. पनीर, आंबोली अँड दिस इज वेज खिलाते बस पण एवढंच नाही, आम्ही इथे स्पेशल कपल बॉईल पण ट्राय केला. त्यात ताजे क्रॅब, प्रॉन्स, स्क्विड, स्वीट कॉर्न, बेबी पटेटो आणि गार्लिक राईस भन्नाट कॉम्बो होता. त्यासोबत मऊ गरमागरम आंबोळी, 2 आंबोळी मिळते ह्या डिशसोबत. खूप छान, मस्ट ट्राय करा ही डिश. आम्हाला सगळ्यांना खूप आवडली ही डिश. कसं वाटतंय? हाऊ इज द टेस्ट? दिशाने खूप छान क्रॅब खाल्ला, इतका मस्त आणि मनसोक्त मस्त दिसत आहे. फ्रेश आहे क्रॅब, सी फूड पण खूप फ्रेश आहे. टेस्ट एकदम कोस्टल, एकदम नावासारखं आहे, अगदी मस्त. येऊ शकतो, मी हायली रेकमेंड करायचं. आणि मी आता घेऊन येईल. मासे खायचे असतील आणि क्रॅब खायचं असेल तर प्लीज डू विजिट. लोकेशन किधर आहे? लोकेशन कुठे आहे? औंधला. आता आमच्या ड्रायव्हरला विचारावं लागतं काय ते ॲक्च्युली. ओके गाईज, तुम्ही बघू शकता किती खुश आहेत सगळे. मी तर खूप खुश आहे. बेबी कॉर्न. थँक्यू. रोहितकडे जरा जाऊया आपण. रोहित, पैसा आहे? मस्त आहे, टेस्ट खूप छान आहे. बघत बघत मी जवळपास 4-5 सुरमईचे हे खाल्ले, पीसेस खाल्ले. हो, म्हणजे करी पण खूप छान आहे. हो, आपण चूज केलेला फिश होता आणि छान आहे. आणि अजून एक ऑर्डर येते आहे सुरमईची, ती म्हणजे आम्ही दाखवतो, तो पण नक्की ट्राय करा. आय गेस एवढा मोठा फिश असणार आहे आता एवढा. क्रॅब मी आतापर्यंत एवढे खाल्ले, पण हा एकदम वेगळा आहे. खूपच छान आहे, टेस्ट एकदम भारी. एकदम परत येण्यासारखंच आहे, परत यायचं आवश्यक. हे काय रोहित? ही आहे सुरमई. हेच मी आत्ता सांगत होतो गाईस, दिस इज ऑल्सो फेमस. ही सुरमई आता माझ्या पोटात. हे मस्टर्ड सॉस आहे, त्याच्यासोबत खूप छान लागलेलं हे आणि हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. छान आहे, खंप. जेवण झालं, खूप हेवी जेवण झालं. सो गाईज, जेन्युइन रिव्ह्यू विल टेल यू. जर तुम्ही दीदींच्या एक्सप्रेशन, Yes. स्पेशली रोहितची सुरमईच ना, हां. इतकी सुरमई पहिल्यांदा खाल्ली. 6 पीस खाल्ले आम्ही सुरमईचे. बट ठीक आहे गाईज, पण जेन्युइन रिव्ह्यू म्हणून सांगायचं असेल ना तुम्हाला, तर ज्यांना सी फूड इज लाईक
सी फूड खूप खूप आवडतो त्यांनी पक्का इथे यावं आणि व्हिजिट करावं. आणि तुम्हाला जी लिंक आहे म्हणजे ह्याचं लोकेशन आहे ती लोकेशन आम्ही नक्की पाठवू तुम्हाला. ओके, आणि डिस्क्रिप्शनमध्ये असेल ही लिंक. ओके, सो श्रावी कमिंग गाईज असा होता आमचा आजचा फूड ब्लॉग म्हणू शकता तुम्ही. तो तुम्हाला फॅमिली लंच आणि मी तर 100% रिकमेंड करेन. प्लीज कम, डू विजिट अँड एन्जॉय द फूड, सी फूड स्पेशल. ओके, आणि आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो टिल देन बाय. बाय सावी से बाय. बाय. इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, रातों के तिनकों से कल बनाए आशियाँ. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी.